प्रेज लॉर्ड सर्वांना. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. परत एकदा देवाने आपल्याला ही सुंदरशी संधी दिलेली आहे. वचन यावेळेला आपण शिकणार आहोत. आणि आज आपण जे आहे आज आपण आपला जो विषय आहे, तुमचं कुटुंब आनंदी राहू शकतं, हा आपण विषय शिकत आहोत. आणि त्या विषयामध्ये तिसरा जो भाग आहे तो भाग यावेळेला आपण बघणार आहोत. अनुक्रमणिकेतला तिसरा जो भाग आहे तो आपण यावेळेला शिकणार आहोत. काल आपण जे आहे काल संध्याकाळी आपण एकमेकांना विश्वासू राहा यामध्ये आपण 2 मुद्दे शिकलो होतो. त्यातला पहिला मुद्दा होता तुमच्या विवाहाला महत्त्व द्या, आणि जो दुसरा मुद्दा होता तो होता आपल्या अंतःकरणाचे रक्षण करा. ह्या 2 गोष्टी आपण काल ज्या आहेत त्या शिकलो. आणि आज आपण अनुक्रमणिकेतला जो तिसरा भाग आहे तो आपण शिकत आहोत. आणि तो आहे समस्या कशा सोडवाल. लिहून घ्या, तो भाग आहे समस्या कशा सोडवाल. ज्यावेळेला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या उद्भवतात त्यावेळेला तुम्ही त्या कशा सोडवाल. आजचा आपला विषय आहे समस्या कशा सोडवाल. सर्वजण नोट्स जे आहेत ते लिहून घ्या. आणि आपण एक वचन आपण यावेळेला वाचणार आहोत. 1 पेत्र 4 अध्याय आणि 8 वचन यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि हे जे वचन आहे त्या वचनामध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे ते आपण यावेळेला पाहणार आहोत. 1 पेत्र 4 अध्याय आणि 8 वचन आपण यावेळेला वाचणार आहोत. जर कुणाला हे वचन भेटलं असेल तर वाचण्यासाठी मदत करा. 1 पेत्र 4 अध्याय 8 वचन. मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. आता या ठिकाणी आपण पाहतो की एकमेकांवर जीवापाड प्रेम करण्यासाठी सांगितलेलं आहे. कारण प्रेम पुष्कळ पापांवर पांघरून घालते. प्रेम पुष्कळ पापांवर काय घालते, पांघरून घालते. आणि आज आपण समस्या कशा सोडवाल हा विषय प्रामुख्याने शिकत असताना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. परंतु त्या समस्या कशा सोडवाव्या हे आपल्याला माहिती नसल्या कारणामुळं आपले जे वैवाहिक जीवन आहे त्यामध्ये अनेक वाद विवाद जे आहे ते होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ज्या वेळेला आपल्याला हे समजतं की समस्यांना कशा प्रकारे सोडवलं गेलं पाहिजे त्यावेळेला आपल्या कुटुंबामध्ये आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्या सोबतच्या सोबत्याबरोबर झालेले जे वादविवाद आहे ते जे आहे भांडणामध्ये किंवा त्याचं रूपांतर होत नाही, वादविवादामध्ये त्याचं रूपांतर होत नाही, तर आपल्याला त्या समस्या ज्या आहेत त्या सहज सोडवता येतात. आपण काही लिखाण करणार आहोत. प्रत्येकाने आपापली नोट्स जे आहेत लिहायचे आहेत. तुम्ही वैवाहिक जीवनाची सुरुवात करता तेव्हा निरनिराळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुमचं काही लिहायचं राहिलं तर तुम्ही विचारू शकता, तुम्हाला सांगण्यात येईल. तुम्ही वैवाहिक जीवनाची सुरुवात करता तेव्हा निरनिराळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुमची विचारसरणी, भावना व जीवनाबद्दल तुमचा दृष्टिकोन यामध्ये फरक असल्यामुळे, परत सांगतो, तुमची विचारसरणी, भावना व जीवनाबद्दल तुमचा दृष्टिकोन
यामध्ये फरक असल्यामुळे या समस्या उद्भवू शकतात. या समस्या उद्भवू शकतात. आता लक्ष द्या, या ठिकाणी हा जो मुद्दा आपण लिहिलेला आहे यामध्ये समस्या उद्भवण्याच्या मागची जी काही कारण आहे ती ह्या ठिकाणी आपण काय केलेली आहे, लिहिलेली आहे. आणि तशी अनेक कारण आहेत, पण काही कारण या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट ही आहे की आपण आपल्या वैवाहिक जीवनाची ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेला निरनिराळ्या समस्या ज्या आहेत आपल्या वैवाहिक जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि ह्या उद्भवण्याच्या मागची जी कारण आहे ती आहे विचारसरणी. पहिली गोष्ट काय आहे, विचारसरणी. पती आणि पत्नीचे जे विचार आहे हे एक नाहीये. पती आणि पत्नीचे जे विचार आहे हे वेगवेगळे आहेत. पती आणि पत्नीच्या ज्या भावना आहेत त्या भावना देखील वेगवेगळ्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो देखील वेगवेगळा आहे. आणि ह्या सर्व गोष्टी एक वेगवेगळ्या असल्या कारणामुळं समस्या ज्या आहे त्या उद्भवतात. आणि वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की अनेक वैवाहिक जीवनामध्ये अनेक वैवाहिक स्वतःच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या आज उद्भवलेल्या आहेत. आणि त्या उद्भवण्याच्या मागची काही कारण आपण आता काही लिहिली आहे. पुढे आपण लिहिणार आहोत किंवा मग पुढे आपण कंटिन्यू लिहिणार आहोत किंवा मग दुसऱ्या एखाद्या कारणामुळे किंवा मग दुसऱ्या एखाद्या कारणामुळे अथवा अनपेक्षित घटनांमुळे त्या उद्भवू शकतात. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. किंवा मग दुसऱ्या एखाद्या कारणामुळे अथवा अनपेक्षित घटनांमुळे त्या उद्भवू शकतात. ही दोन कारण त्यामध्ये ऍड करा. आता अनेक वेळा आपण पाहतो की अनपेक्षित ज्या घटना आहेत त्या वैवाहिक जीवनामध्ये घडल्या असल्या कारणामुळे देखील आपण पाहतो की समस्या ज्या आहेत त्या उद्भवतात. आणि समस्या ह्या वैवाहिक जीवनामध्ये येत असतात, परंतु त्या समस्या तुम्हाला सहजरित्या ज्या आहे त्या सोडवता आल्या पाहिजे. आणि त्या सोडवण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर काय असलं पाहिजे तर ते तुमच्या स्वतःवर जीवापाड प्रेम असलं पाहिजे. जर तुमच्या स्वतःवर जर जीवापाड प्रेम आहे तर तुम्ही सहज तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या स्वतःच्या जीवनातल्या किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात आलेल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवू शकता. आणि त्या तुम्हाला सोडवता यावं आणि एक चांगलं असं लाईफ तुम्ही जे आहे वैवाहिक जीवनामध्ये जगावं अशी देवाची काय आहे, इच्छा आहे. आणि देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही ह्या दिवसांमध्ये तुमच्या समस्या सोडवणारं जे आहे ते बनलं पाहिजे. पुढे आपण लिहिणार आहोत समस्यांपासून पळ काढण्याचा. पुढे आपण लिहिणार आहोत समस्यापासून पळ काढण्याचा आपल्याला मोह होऊ शकतो. समस्यापासून पळ काढण्याचा आपल्याला मोह होऊ शकतो. पण बायबल आपल्याला असा सल्ला देते की आपण त्याचा सामना केला पाहिजे. आपण त्याचा काय केला पाहिजे, सामना केला पाहिजे. आता पती पत्नींमध्ये ज्या वेळेला समस्या उद्भवतात वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नींच्या ज्या वेळेला समस्या उद्भवतात त्यावेळेला त्या समस्यांपासून पती पत्नी जे आहे पळ काढण्याचा प्रयत्न करतात. त्या समस्येपासून पती पत्नी जे आहेत ते पळ काढण्याचा प्रयत्न करतात. ते त्या समस्यांचा सामना करत नाही. त्या समस्यांचा सामना करत नाही का? कारण त्या ठिकाणी त्यांना त्या समस्येमुळं मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होण्याची शक्यता त्या ठिकाणी वाटत असते. किंवा ते त्या समस्यांचा सामना करत नाही कारण त्या समस्येमुळं
एखाद्या स्वतःला अतिशय वाईट वाटेल यामुळे ते त्या समस्येपासून पळ काढत असतात. ते त्या समस्येचा सामना यामुळे करत नाही किंवा वैवाहिक जीवन जे आहे ते ते तुटल किंवा वैवाहिक जीवनामध्ये आणखीन धोके निर्माण होतील यामुळे ते त्या समस्येपासून जे आहे पळ काढण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु बायबल सांगते की आपण आपल्या समस्येपासून पळ काढण्याचा प्रयत्न करू नये, तर त्या उलट आपण त्याचा सामना केला पाहिजे. त्या उलट आपण त्याचा जो आहे तो सामना केला पाहिजे. बघा वचन काय सांगत आहे, मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आपण पढू. मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आपण पढू आणि त्याचं 23 आणि 24 वचन आपण वाचणार आहोत. मत्तय अध्याय 5 आणि 23 आणि 24 वचन आपण वाचू या ठिकाणी. यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. आता पहा या ठिकाणी आपण काय पाहतो की परमेश्वर देवाची ही इच्छा आहे की तुम्ही तुमच्या स्वतःचा काय केलं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये असलेली जी काही समस्या किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये असलेली जी काही समस्या आहे तिचा सामना तुम्ही केला पाहिजे. वचन सांगत आहे जर तुझ्या मनामध्ये तुझ्या भावाविषयी जर काही असेल तर पहिल्यांदा जाऊन तू त्याचा काय कर, त्याचं काय करण्यासाठी सांगितलेलं आहे, त्याचं समेट करण्यासाठी सांगितलेलं आहे. जर पतीच्या मनामध्ये आपल्या पतीबद्दल जर काही आहे किंवा आपल्या पत्नीबद्दल पतीच्या मनामध्ये जर काही आहे तर मग त्या दोघांनीही एकमेकांसोबत त्या समस्येविषयी बोलणं गरजेचं आहे. त्या समस्येविषयी चर्चा करणं गरजेचं आहे. त्या समस्येपासून पळ काढू नये. आणि आज वैवाहिक जीवनामध्ये आपण पाहतो की अनेक वैवाहिक जे पती पत्नी आहे ते त्यांच्या समस्येपासून पळ काढत आहे आणि हे त्याचं सोल्युशन नाही. पळ काढणं त्याचं सोल्युशन काय आहे, पवित्र शास्त्र असं म्हणत आहे की तू जाऊन आपल्या भावाशी समेट कर. तुमच्या मनामध्ये एकमेकांना घेऊन ज्या काही समस्या आहे त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी तुम्ही एकमेकांशी जे आहे ते बोललं पाहिजे. त्या समस्यांचा तुम्ही सामना केला पाहिजे. कारण पवित्र शास्त्र ह्या ठिकाणी आपल्याला ह्या संदर्भातच काय करत आहे, शिकवत आहे. आणि पुढे आपण लिहिणार आहोत, कंस पूर्ण करा. बायबलची तत्वे लागू केल्यास तुम्हाला तुमच्या समस्यांवर सगळ्यात उत्तम उपाय मिळणार आहे. बायबलची तत्वे लागू केल्यामुळे तुम्हाला तुमच्या समस्यांवर सगळ्यात उत्तम सर्वात बेस्ट काय भेटणार आहे, उपाय मिळणार आहे. लिहिलं का हे सर्वांनी लिहिलं हे सर्वांनी लिहिलं आहे. दादा रिपीट करा. बायबलची तत्वे लिहून घ्या. बायबलची तत्वे लागू केल्यास तुम्हाला तुमच्या समस्यांवर, बायबलची तत्वे किंवा शिक्षण लागू केल्यास तुम्हाला तुमच्या समस्यांवर सगळ्यात उत्तम उपाय मिळतील. सगळ्यात उत्तम उपाय मिळतील. ठीक आहे. आता वैवाहिक जीवनामध्ये जर समस्या उद्भवल्या तर त्या समस्येचा सामना केला पाहिजे आणि त्या समस्येचा सामना करण्याकरता तुम्हाला बायबलच्या शिक्षणाची पुरेपूर माहिती असणं गरजेचं असतं. तुम्हाला बायबलची जी तत्वे आहे ती देखील माहिती असणं गरजेचं. आणि काही जी तत्वे आहेत ती आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. त्याच्यामध्ये 1 नंबर टाका. त्याच्यामध्ये 1 नंबर टाका आणि त्याच्या पुढे लिहा समस्येबद्दल बोला. त्याच्या पुढे लिहा
वैवाहिक जीवनामध्ये समस्येबद्दल बोला. वैवाहिक जीवनामध्ये समस्येबद्दल बोला. एक आकडा टाका, तिथे लिहा समस्येबद्दल बोला. त्याच्या पुढं कंसामध्ये लिहा वैवाहिक जीवनामध्ये समस्येबद्दल बोला. आज वर्तमान समयामध्ये वैवाहिक जीवनात जे आहे समस्येबद्दल बोलल्या जात नाही. बोलल्या जातं का? हो किंवा नाही? बोलल्या जातं का समस्येबद्दल वैवाहिक जीवनामध्ये? तुम्ही काहीच उत्तर देत नाहीये. नाही. जर पतीच्या जीवनामध्ये काही समस्या आहे तर त्या समस्येवरती बोलल्या जातं का? किंवा पत्नीच्या जीवनात काही समस्या आहे तर त्या समस्येवरती बोलल्या जातं का? नाही बोललं जात. बोलल्या जात नाही त्यावर. बघा वचन काय सांगत आहे, आपण लिहिणार आहोत, पुढे लिहू आपण. बोलण्याचा समय असतो. जर पतीच्या जीवनामध्ये जर काही समस्या आहे आणि ती जर पत्नीच्या निदर्शनामध्ये आली तर मग त्या ठिकाणी त्या समस्येला घेऊन पत्नीने आपल्या पतीबरोबर बोललं पाहिजे. किंवा पत्नीच्या जीवनामध्ये काही समस्या आली, ती समस्या जर आपल्या पतीच्या निदर्शनामध्ये आली तर आपल्या त्या पतीने आपल्या पत्नीशी जे आहे बोललं पाहिजे त्या समस्येला. पण आज वर्तमान समयामध्ये अशा प्रकारची जी चर्चा आहे समस्येला घेऊन केल्या जात नाही. आणि ती का केल्या जात नाही ते आपण पुढे शिकणार आहोत. पुढे लिहा बोलण्याचा समय असतो. पुढे लिहा बोलण्याचा समय असतो. उपदेशक 3रा अध्याय 1लं वचन आणि 7वं वचन. आपण वचन वाचू यावेळेला. आपण उपदेशकाचं पुस्तक आपण काढणार आहोत. उपदेशकाचं पुस्तक 3रा अध्याय 1लं आणि 7वं वचन काढा. उपदेशकाचं पुस्तक 3रा अध्याय 1लं आणि 7वं वचन आपण वाचणार आहोत. नीतिसूत्राच्या पुस्तकानंतर उपदेशकाचं पुस्तक आहे जुन्या करारामध्ये. आणि 7वं वचन फक्त. हो. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. 7वं वचन. फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. पहा या ठिकाणी बायबल काय म्हणत आहे, प्रत्येक गोष्टीचा एक समय असतो. प्रत्येक गोष्टीचा एक समय असतो. आणि वचन सांगत आहे या ठिकाणी की बोलण्याचा समय असतो. ज्या वेळेला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये जर काही समस्या, उदाहरणार्थ तुमचा सोबती जर दारूच्या आहारी गेलेला किंवा तुमचा सोबती जर काम करत नाही किंवा तुमचा सोबती एखाद्या परस्त्रीच्या प्रेमात पडलेला किंवा तुमचा सोबती एखाद्या पुरुषाच्या प्रेमात पडलेला आणि ही जर समस्या तुमच्या जर निदर्शनामध्ये आली किंवा अशा इतर अनेक गोष्टी आहेत, पण ह्या समस्या ज्या वेळेला तुमच्या निदर्शनामध्ये येतात त्यावेळेला ह्या समस्येपासून पळ काढू नका किंवा मनामध्ये असा विचार आणू नका की जर आपण यावर्षी चर्चा केली तर मग भांडणं होतील किंवा भयंकर त्याचे परिणाम होतील. लक्ष द्या, प्रत्येक गोष्टीचा काय आहे एक समय आहे आणि बोलण्याचा पण एक समय आहे. जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमचा वैवाहिक सोबती जर एखाद्या समस्येमध्ये अडकलेला आहे आणि ती समस्या जर तुमच्या निदर्शनामध्ये आलेली आहे तर तुम्ही त्या समस्येवरती चर्चा करणं गरजेचं आहे. आणि ही चर्चा करण्याकरता स्वतः परमेश्वर आपल्याला काय करत आहे सांगत आहे. समस्या येणार नाही असातला भाग नाही, समस्या येईल, परंतु त्या समस्येपासून तुम्ही पळून जाता कामा नाही. तर त्या समस्येचा तुम्ही सामना केला पाहिजे आणि त्या समस्येवरती तुम्ही तुमच्या वैवाहिक स्वतःसोबत जे आहे ते बोललं पाहिजे. पण आज बोलल्या जातं का?
नाही, बोललं तर जात नाही, परंतु त्याबद्दल ते चर्चाही करत नाही. आणि मग त्याचं जे रूप आहे जे भयानक होतं. आणि अनेक कुटुंबांमध्ये वादविवाद कलह हे घडतच असतात. बोलले जात नाही आणि त्यावरती चर्चा देखील होत नाही. का? कारण कुटुंबामध्ये वादविवाद होत असतात. पण बायबल सांगते की बोलण्याचा समय आहे. पुढे लिहू, आपण पुढे लिहिणार आहोत. समस्येबद्दल बोलण्यासाठी वेळ घ्या. पुढे लिहा, समस्येबद्दल बोलण्यासाठी वेळ द्या. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि तुमचे विचार काय आहे? त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि तुमचे विचार काय आहे हे प्रामाणिकपणे सोबत्याला सांगा. परत सांगतो, लिहून घ्या, फार महत्वाचं आहे. समस्येबद्दल बोलण्यासाठी वेळ द्या. कुणाला? आपल्या सोबत्याला. जर पती एखाद्या समस्येमध्ये आहे तर पत्नीने पतीसोबत त्या समस्येवर बोललं पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे समस्येवर बोलण्याकरिता. लिहून घ्या, समस्येबद्दल बोलण्यासाठी वेळ द्या. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि तुमचे विचार काय आहेत? त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि तुमचे विचार काय आहेत हे प्रामाणिकपणे सोबत्याला सांगा. उदाहरणार्थ, जर एखादा जर काम करत नाहीये, दारूच्या व्यसनाच्या अधीनतेमध्ये आहे, तर त्यावेळेला ती फार मोठी समस्या आहे त्या वैवाहिक सोबत्या करता. तर तुम्ही त्या समस्येला घेऊन तुमच्या वैवाहिक सोबत्याबरोबर बोललं पाहिजे आणि तुम्ही कधीही नाही बोलायचं. तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्याला त्या समस्येवरती बोलण्याकरता वेळ दिला पाहिजे आणि तुम्हाला काय वाटते याचा विचार प्रामाणिकपणे तुम्ही केला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या सोबत्याला ते सांगितलं पाहिजे. आता जर एखाद्या स्त्रीचा पती जर दारू पित आहे तर अशा वेळेला त्या स्त्रीचे विचार काय असतील आणि जे तिचे विचार आहेत ना, तेच विचार तिने प्रामाणिकपणे तिच्या पतीला सांगायचे आहे, त्याच्या पतीला सांगायचे. किंवा एखादी स्त्री जर एखाद्या परपुरुषाच्या प्रेमामध्ये पडलेली असेल आणि ही एक मोठी समस्या आहे, किंवा एखादा पती जर परस्त्रीच्या प्रेमामध्ये पडलेला आहे तर ही एक समस्या आहे त्या पत्नी करता, ही एक समस्या आहे त्या पती करता. तर ह्या समस्येपासून पळ काढण्यापेक्षा ह्या समस्येवरती एक चर्चा केली पाहिजे. ह्या समस्येला घेऊन तुम्ही बोललं पाहिजे आणि बोलत असताना तुम्हाला काय वाटते आणि तुमचे विचार काय आहेत पहिले हे स्वतः तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्हाला काय वाटते, जर तुम्ही ह्या समस्येला घेऊन जर तुमच्या सोबत्याशी बोललं तर तुम्हाला काय वाटते की तुमच्या सोबत्याचं रिॲक्शन काय असेल, किंवा तुम्ही तुमच्या सोबत्यासोबत ह्या विषयावरती बोलणार असाल तर प्रामाणिकपणे तुम्हाला काय बोलायचं आहे त्यांच्यासोबत, आपण विचार करा. अनेक वेळा समस्या निदर्शनामध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी बोलल्या पाहिजे त्या बोलल्या जात नाही आणि ज्या अनपेक्षित आहे त्या गोष्टी बोलल्या जातात. म्हणजे एकमेकांना दोष दिला जातो, एकमेकांना चुकीचे ठरवले जातात, एकमेकांना आपण पाहतो की त्यांचा लगेचच न्याय केला जातो. आणि मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात भांडणाचं स्वरूप धारण करतात. जर एखादा पती जर समस्येमध्ये आहे आणि ती जर समस्या पत्नीला आढळून आली तर पत्नीने प्रामाणिकपणे तिचे जे विचार आहेत ते आपल्या पतीला काय करायचे आहे ते सांगायचे आहे. त्या समस्येला घेऊन बोलायचं आहे. त्या समस्येपासून पत्नीने पळू नये, किंवा पत्नीच्या जीवनामध्ये एखादी समस्या आहे आणि ती जर पतीच्या निदर्शनामध्ये आली
तर पतीने त्या समस्येला घेऊन आपल्या पत्नी बरोबर बोललं पाहिजे. त्या पतीने त्या समस्येपासून पळ नाही काढला पाहिजे. प्रामाणिकपणे आपल्या वैवाहिक स्वतःला जे आहे ते सांगणं गरजेचं आहे. प्रामाणिकपणे त्या गोष्टी बोलणं गरजेचं आहे. आणि पहा, पुढे आपण लिहिणार आहोत, आपल्या स्वतःशी नेहमी खरं बोला. आपल्या वैवाहिक स्वतःशी नेहमी खरं बोला. जर पत्नीला पतीची एखादी चूक दिसून आलेली आहे, जिला आपण समस्या म्हणतो, पती करता, एखाद्या पत्नीला आपल्या पतीची जर चूक दिसून आलेली आहे तर त्या ठिकाणी ती चूक स्वीकारा. किंवा पतीला आपल्या पत्नीची चूक दिसून आलेली आहे तर पत्नीने ती चूक स्वीकारली पाहिजे. खरं बोललं पाहिजे आपल्या पती बरोबर. आपल्या पत्नी बरोबर पतीने खरं बोललं पाहिजे. बघा वचन काय सांगत आहे. इफिस 4:25 आपण वाचणार आहोत. वचन काय सांगत, बायबलची तत्वे काय म्हणत आहे विषयाला घेऊन पहा. इफिस 4:25 कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. इफिस कराचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं 25 वचन काय म्हणतंय पहा त्या ठिकाणी. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. या ठिकाणी स्पष्टपणे एक गोष्ट प्रामुख्याने सोडण्यासाठी सांगितलेली आहे, ते म्हणजे खोटं बोलणं. तुम्ही तुमच्या स्वतःशी मनापासून खरं बोललं पाहिजे. परंतु आज मध्ये अनेक वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नी एकमेकांशी मनापासून खरं बोलत नाही. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे. आज अनेक पती पत्नी एकमेकांपासून काही ना काही लपवत आहेत. पत्नीला कळतं की आपला पती हा कोणत्या गोष्टी करत आहेत म्हणून. पतीला पण कळतं की आपली पत्नी हे कोणत्या गोष्टींमध्ये अडकलेली आहे म्हणून, पण खरं बोलत नाहीये मनापासून. एकमेकांपासून काही ना काही लपवलं जात आहे. आणि लक्ष द्या, देवाचं वचन सांगितलं या ठिकाणी, देवाचं सांगत आहे की तुम्ही प्रत्येक जण मनापासून एकमेकांसोबत खरं बोललं पाहिजे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खरेपणा असलं पाहिजे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही एकमेकांसोबत मनापासून वागलं पाहिजे. वरवर नाही, दिखावटी नाही, देखावा करण्यासाठी वागलं नाही पाहिजे. आज अनेक नाते जे आहे ना, वैवाहिक जीवनातले पती पत्नीचे कमकुवत झालेले आहे, कारण त्यांनी एकमेकांपासून बऱ्याच गोष्टी लपवलेल्या आहेत. एकमेकांसोबत ते मनापासून बोलत नाही, मनापासून वागत नाही, वरवर दिखावटी पण आहे. देवाचं वचन सांगत आहे की तुम्ही आपल्या स्वतःबरोबर नेहमी मनापासून खरं बोललं पाहिजे. देवाने विवाहाची स्थापना यासाठी केली की तुम्ही एकमेकांसोबत प्रामाणिकपणे वैवाहिक जीवनात जगलं पाहिजे, वाटचाल केली पाहिजे. पण आज तसं होत नाहीये. आज त्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटत नाहीये आणि हे दुर्दैव आहे आजच्या वैवाहिक जोडप्यांच्या लाईफ मधनं. पुढे लिहिणार आहोत. एखाद्या गोष्टीविषयी लक्ष द्या, पुढे लिहा, कंटिन्यू. एखाद्या गोष्टीविषयी तुमची काही ठाम मते असली, एखाद्या गोष्टीविषयी तुमची काही ठाम मते असली तरी वाद घालण्याचा मोह टाळा. लिहून घ्या, समस्येबद्दल बोलण्यासंदर्भात आहे. परत सांगत आहे, लिहून घ्या. एखाद्या गोष्टीविषयी तुमची काही ठाम मते असली तरी वाद घालण्याचा मोह टाळा. शांतपणे दिलेल्या उत्तरामुळे चर्चेचे रूपांतर भांडणात होणार नाही याची दखल घ्या. परत सांगतो, शांतपणे दिलेल्या उत्तरामुळे चर्चेचे रूपांतर भांडणात होणार नाही याची दखल घ्या.
लक्ष द्या, जर पत्नीला एखादी गोष्ट पतीची कळालेली आहे आणि ती गोष्ट पत्नी आपल्या पती बरोबर बोलत असताना पत्नीने या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे की ती जी चर्चा आहे ती शांततेमध्ये झाली पाहिजे. त्या समस्येवरती बोलत असताना ते जे बोलणं आहे ते शांततेमध्ये झालं पाहिजे. त्याचं जे रूपांतर आहे, त्या चर्चेचे जे रूपांतर आहे ते भांडणामध्ये होणार नाही याची दखल पत्नीने घेतली पाहिजे. किंवा पत्नीच्या जीवनामध्ये एखादी समस्या बघितलेली आहे आणि त्या समस्येला घेऊन जर पती बोलणार असेल पत्नी बरोबर, तर पतीने ह्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे की शांतपणे त्या विषयाला घेऊन त्याने त्याच्या पत्नीशी बोललं पाहिजे आणि शांततेचं रूपांतर भांडणात होणार नाही याची दखल घेतली पाहिजे. परंतु तुम्ही पहा, आज अनेक पत्नींना आपल्या पतीच्या चुका दिसतात आणि त्या शांतपणे न घेता, त्याच्यावरती शांतपणे चर्चा न करता भांडणाचं स्वरूप लगेच त्याला निर्माण होतं. किंवा अनेक पतींना आपल्या पत्नीच्या काही समस्या दिसल्या असताना, चुका दिसल्या असताना अनेक पती त्या ठिकाणी शांततेमध्ये ती चर्चा न करता त्या चर्चेला भांडणात रूपांतर केलं जातं आणि त्यामुळं नुकसान होतं. आपण वचन वाचूया, नीतिसूत्रे 15 अध्याय आणि 4 वचन काय म्हणते पहा. पवित्र शास्त्र याला घेऊन काय म्हणते बघा. नीतिसूत्रे 15 अध्याय आणि 4 वचन आपण काढणार आहोत आणि त्या ठिकाणी काय लिहिण्यात आले पहा. जिभेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे, पण तिची कुटिलता अंतःकरण विदारते. हा वचन अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगत आहे की जिभेची जी सौम्यता आहे, आपल्या जिभेमध्ये काय पाहिजे? शांती. आपल्या जिभेमध्ये काय पाहिजे नाही? सौम्यता पाहिजे नाही. कारण जर तुमच्या जिभेमध्ये सौम्यता आहे तर मग तुम्ही ज्या समस्येवरती बोलणार आहात ना, त्या समस्येवरती बोलत असताना तुमच्या जिभेतून नेहमी शांततेचे शब्द बाहेर निघतील, सौम्यतेचे शब्द बाहेर निघतील. पण तुमच्या जिभेमध्ये जर सौम्यता नाहीये, तुमच्या जिभेमध्ये जर शांती नाहीये, तर तुम्ही एकमेकांचं जे अंतःकरण आहे ना, ते अंतःकरण तुम्ही काय कराल माहिती का? दुःखी करून टाक. तुम्ही एकमेकांच्या अंतःकरणामध्ये जे आहे ना, आणखी मोठी दरी निर्माण करा. आणि असं होऊ नये म्हणून तुम्ही एखाद्या विषयाला घेऊन जर तुमच्या पती बरोबर किंवा तुमच्या पत्नी बरोबर जर बोलत असाल त्या समस्येविषयी, तर तुम्ही ह्या गोष्टी अगोदर लक्षात आणणं गरजेचं आहे की तुमच्या चर्चेचं रूपांतर हे भांडणात होणार नाही. बघा, नीतिसूत्रे 26 अध्याय आणि 20 वचन काय म्हणते पहा. नीतिसूत्रे अध्याय 26 आणि 20 वचन काय म्हणते पहा त्या ठिकाणी. वचन 20, सरपण नसल्यामुळे विस्तो कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो. कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे भांडण मिटतं, भांडण मिटतं. अनेक वेळा भांडण हे होण्याच्या मागचं कारण काय आहे माहिती का? कारण कोणीतरी कानाला लागणारा त्या ठिकाणी असतो, कोणीतरी बोलणारा त्या ठिकाणी असतो, कोणीतरी भांडणारा त्या ठिकाणी असतो, म्हणून भांडण वाढतं. देवाने विवाहाची निर्मिती पती पत्नीने भांडण करावं यासाठी केली नाहीये. जर पत्नीला पतीचा दोष दिसून आलेला आहे तर त्या दोषाला घेऊन पत्नीने त्याच्या बरोबर भांडण करावं, त्याच्या मागे कटकट घालावी यासाठी देवाने विवाहाची स्थापना केली नाहीये. किंवा पतीला पत्नीचा दोष दिसून आला तर त्याने तिच्या मागं कुरकुर करावी, भांडण करावं, तिला बरं वाईट बोलावं यासाठी देवाने परिवाराची निर्मिती केलेली नाहीये, विवाहाची निर्मिती केलेली नाहीये. देवाचं जे सांगत आहे, जर तुम्हाला एखाद्याच्या जीवनामध्ये जर काही समस्या जर दिसल्या आहे तर त्या समस्येवरती ठामपणे चर्चा करा आणि चर्चा करत असताना तुमच्या त्या चर्चेमध्ये शांतता असली पाहिजे, सौम्यता असली पाहिजे. त्या चर्चेचं रूपांतर जे आहे ते भांडणामध्ये व्हायला नको आहे.
त्या चर्चेचे जे रूपांतर आहे ते भांडणामध्ये व्हायला नको आहे, याची दखल तुम्ही घेतली पाहिजे. परंतु आज वैवाहिक जीवनामध्ये प्रामाणिकपणे मला उत्तर द्या, काय दखल घेतल्या जाते का? शांततेमध्ये त्या समस्येवरती पती पत्नी चर्चा करतात. करतात चर्चा? नाही. विचार करा. भांडणाच्या स्वरूपात त्यांची चर्चा असते. आणि मग त्यामुळे होतं काय माहिती का? त्यामुळे पती पत्नी एकत्र नाही राहत. त्यामुळे डिवोर्सचं कारण होऊन जातं. त्यामुळे मारझोड होते, शिवीगाळ होते. ह्या गोष्टी होऊ नये म्हणून परमेश्वराचं वचन सांगत आहे की कानाशी लागणारा कोणी नसला तर भांडण मिटतं. पत्नीने पतीच्या कानाशी लागू नये तर सौम्यतेने शांततेने त्या विषयावरती बोललं पाहिजे. पतीने पत्नीच्या कानाशी लागू नये तर सौम्यतेने शांतपणे त्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि अशा प्रकारचं परफेक्ट वैवाहिक जीवन तुम्ही जगलं पाहिजे. पण तसं जगत आहे का वर्तमान समयामध्ये वैवाहिक जोडपे? जगत आहे? जगत आहे का? विचार करा. जगत नाही. आज अनेक परिवारामध्ये वादविवाद आहे. ते वादविवाद झाले नसते जर त्यांच्या जीवेमध्ये सौम्यता असते, त्यांच्या जीवेमध्ये शांती असते. पण आज अनेकांना ह्या गोष्टी माहिती नाहीये की मुद्दा हा शांततेमध्ये देखील जो आहे तो सॉल्व्ह केला जातो. चर्चा ही शांततेत देखील केली जाते, पण करत नाही. पुढे लिहा, तुम्ही तुमच्या सोबत्याशी सहमत नसला, सर्वजण लिहा, तुम्ही तुमच्या सोबत्याशी सहमत नसला तरी त्यांच्याशी प्रेमळपणे वागा. तुम्ही तुमच्या सोबत्याशी सहमत नसला तरी त्यांच्याशी प्रेमळपणे वागा. म्हणजे पत्नीला जर पतीच्या चुका जर दिसून आलेल्या आहे आणि पत्नीने त्या चुकांना घेऊन जर पतीशी चर्चा केली आणि पती जर त्या ठिकाणी खोटं बोलत असेल, नाही ही गोष्ट मी केलेलीच नाही, जर पती ती गोष्ट स्वीकारत नसेल, त्या उलट पत्नी पण ती गोष्ट स्वीकारत नसेल, तर लक्ष द्या, तुम्ही त्यांच्याशी सहमत होऊ शकत नसाल. कारण तुम्हाला लगेच समजून येतं की पती खोटं बोलत आहे, तुम्हाला लगेच समजून येतं की पत्नी खोटं बोलत आहे. पण अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही तुमच्या स्वतःशी सहमत जरी नसला तरी त्यांच्याशी प्रेमळपणे वागा. मनामध्ये द्वेष बाळगू नका, मनामध्ये राग बाळगू नका, मनामध्ये तिरस्कार ठेवू नका, मनामध्ये तुमच्या स्वतःविषयी श्राप ठेवू नका. तुमच्या स्वतःने ज्या चुका केलेल्या आहे त्याच्याविषयी बाहेर कुठं चर्चा करू नका. तुमचा जो संताप आहे तो काही कामाचा नाही. वचन सांगत आहे या ठिकाणी स्पष्टपणे, तुम्ही तुमच्या सोबत्याशी सहमत नसला तरी पण तुम्ही तुमच्या सोबत्याशी प्रेमळपणे वागा. आणि वागत नाही कोणी. पत्नीने चूक केलेली आहे, पती तिच्या सोबत प्रेमाने वागत नाही. पतीने चूक केलेली आहे तर पत्नी पतीसोबत प्रेमाने वागत नाही. मनामध्ये द्वेष भरलेला आहे, राग भरलेला आहे मनामध्ये. प्रेमळ वागत नाही, प्रीतीने वागत नाही पती पत्नी. वचन सांगत आहे तुम्ही त्याच्यासोबत प्रेमाने वागा. पुढे लिहा, तुमच्या सोबत्याला प्रेम व आदर, तुमच्या सोबत्याला प्रेम व आदर दाखवण्यास केव्हाही विसरू नका. पती चुकला आहे म्हणून पत्नी पतीवर प्रेम करत नाही, पतीचा आदर करत नाही. गरज असेल तर उठ, घे, खा. पती पत्नीचा आदर करत नाही, अनादर करत आहे, एकमेकांवरती प्रेम करत नाहीये मनापासून. लक्ष द्या,
वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे, तुम्ही तुमच्या सोबत्याशी सहमत जरी नसला तरी पण तुम्ही तुमच्या सोबत्यावरती प्रेम करणं जे आहे ते बंद करायचं नाही. तुम्ही तुमच्या सोबत्याला आदर देणं जे आहे ते सोडायचं नाही. कारण अनेक परिवारामध्ये आपण पाहतो की सोबत्याशी सहमत जर नाही झालं तर प्रेम करणं बंद करून देत, आदर करणं बंद करून देत, एकमेकांचा रिस्पेक्ट करणं बंद करून देतात. आणि वचन सांगत आहे की तुमच्या सोबत्याला प्रेम व आदर दाखवण्यास केव्हाही विसरू नका. देवाला त्या गोष्टी स्वीकारायला नाही, देवाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वीकार अर्थ नाहीये. तुमचं सोबती चुकलं आहे म्हणून तुम्ही त्याला दुर्लक्षित केलं पाहिजे असं देव म्हणत नाहीये. तुम्ही त्याला दुर्लक्षित त्याच्याकडे केलं नाही पाहिजे. बघा वचन काय म्हणत आहे, कलसे करजपत्र 4 अध्याय 6 वचन वाचू आपण. कलसे करजपत्र 4 अध्याय आणि 6 वचन आपण यावेळेला काढू. त्या ठिकाणी काय म्हणतंय बघा, कलसे कराच्या पत्राच्या 4 अध्यायाच्या 6 वचनामध्ये, तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसं कसे उत्तर द्यायचे ते तुम्ही समजावे. कलसे करजपत्र 4 अध्याय 6 वचनामध्ये म्हणते तुमचं बोलणं कसं असलं पाहिजे, कृपायुक्त. झाली आहे चुकी पतीकडनं, मग त्या पतीसोबत तुम्ही ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेला तुमच्या बोलण्यामध्ये काय आहे, नावं ठेवणं, शिवीगाळ, अरेरावीची भाषा, बदनामी करणं, कानाला लागण्यासारख्या गोष्टी. वचन सांगत या ठिकाणी, वचन म्हणत आहे या ठिकाणी तुमचं बोलणं कृपायुक्त असलं पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये तिरस्कार दिसायला नको, तुमच्या बोलण्यामध्ये राग दिसायला नको, तुमच्या बोलण्यामध्ये बिलकुल ही जे आहे ते अपमानास्पद गोष्टी असायला नको, तर तुमच्या बोलण्यामध्ये कृपायुक्त गोष्टी पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येकाला कसे उत्तर द्यायचे ते तुम्हाला समजलं पाहिजे. पत्नीला समजलं पाहिजे, पतीला पण समजलं पाहिजे. हे गरजेचं आहे समजणं. आणि हे जर समजलं तर तुमचं जीवन आशीर्वादित होईल, तुमचं एक परफेक्ट वैवाहिक जीवन होईल आणि ते व्हावं अशी देवाची इच्छा आहे. पुढे लिहिणार आहोत उद्भवलेली समस्या. पुढे लिहिणार आहोत उद्भवलेली समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. उद्भवलेली समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी एकमेकांशी संवाद साधा, एकमेकांशी बोला. पती चुकला आहे म्हणून पतीने बोलणं बंद करू नये. पत्नी चुकली आहे म्हणून पतीने पत्नीशी बोलणं बंद करू नये. तुम्ही तुमच्या समस्यांवरती लवकरात लवकर जे आहे ते तोडगा काढला पाहिजे. लवकरात लवकर तुम्ही तुमच्या समस्या सोडवल्या पाहिजे आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही एकमेकांशी संवाद करणं गरजेचं आहे. एकमेकांशी संवाद करणं सोडणं हा त्या समस्येवरती उपाय नाहीये. त्या समस्येला घेऊन तुम्ही चर्चा करा. वचन बघा, इफिसकराचं पत्र 4 अध्याय आणि 26 वचन काय म्हणत बघा. 26 वचन, इफिसकराचं पत्र 4 अध्याय आणि वचन 26 काय म्हणत आहे. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सुळे मावळू नये. वचन सांगत आहे बरोबर, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. राग येईल, साहजिक आहे. पत्नीने चुकीच्या गोष्टी केल्यानंतर पतीला राग येईल. साहजिक आहे, पतीने चुकीच्या गोष्टी केल्यानंतर पत्नीला पण राग येईल, साहजिक आहे. कारण तुम्ही दोघं नसून तुम्ही एक देह आहात. राग येईल,
परंतु वचन सांगत आहे की तुम्ही पाप करू नका. म्हणजे तुमच्या रागाला तुम्हाला तुमच्या नियंत्रणामध्ये ठेवता आलं पाहिजे. याकोबाच्या पत्रामध्ये रागाविषयी खूप सुंदर लिहिलेला आहे. तुमचा राग हा कसा असेल. राग येईल, साहजिक आहे, राग येईल. कोणीही ही गोष्ट मुळीच खपून घेणार नाही की आपला पती हा परस्त्रीच्या मागे लागलेला आहे. कोणी ही गोष्ट मुळीच खपून घेणार नाही की आपली पत्नी ही परस्त्रीच्या मागे पुरुषाच्या मागे लागली आहे. साहजिक आहे की राग येईल. साहजिक आहे आपला पती हा सारखा दारू पितो, काम करत नाही, घरची जबाबदारी जी आहे ती स्वीकारत नाही. साहजिक आहे पत्नीला राग येईल. साहजिक आहे पत्नी जी आहे ती घरातले कोणतेच काम व्यवस्थित करत नाही, सारखी आपल्या माहेराला पळत असती, जबाबदारी तिला कळत नाही. साहजिक आहे पतीला राग येईल, साहजिक आहे. परंतु वचन सांगत आहे या ठिकाणी की तुम्ही पाप करू नये. पाप करू नये म्हणजे काय? जर पत्नीवरती चिडलेला आहे तर तुमचं चिडणं, तुमचं रागवणं हे त्या दिवसापुरतच बरं आहे. त्या दिवसापुरतच बरं आहे. ते वर्षानुवर्ष, महिन्यान आठवडे घेऊन जायचं नाही त्या गोष्टी. किंवा पत्नी जर रागवली आहे पतीवरती तर पतीने ती गोष्ट वर्षानुवर्ष, महिन्यान आठवडे मनात ठेवायची नाही. लगेच सूर्य मावळाच्या अगोदर तुम्ही एक होणं गरजेचं आहे. एक होणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या समस्येवरती बोललं पाहिजे. आणि बोलताना कशा प्रकारे बोलायचं आहे? वादविवाद न करता, शांतपणे, सौम्यतेने, प्रीतीने, आपल्या विवेक स्वतःला विश्वासामध्ये घेऊन तुम्ही त्याच्यासोबत बोललं पाहिजे. आणि त्याला त्या समस्येतून बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. त्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. ही देवाची इच्छा आहे, ही देवाची योजना. हे देवाने जे आहे ते विवाहाचं नातेसंबंध अशा प्रकारे तुम्ही जगावं म्हणून तयार केलेला आहे. प्रश्न लिहिणार आहोत. तुम्ही काय करू शकता? पुढे प्रश्न लिहा. तुम्ही काय करू शकता? समस्येबद्दल बोलण्यासाठी एक योग्य वेळ ठरवा. परत सांगतो, लक्ष द्या. समस्येबद्दल बोलण्यासाठी एक योग्य वेळ ठरवा. कधी उठून सुटून समस्येबद्दल बोलू नका. एक योग्य वेळ ठरवा, ज्या वेळेमध्ये तुमचा वैवाहिक सोबती हा एकटा असेल, ज्या वेळेमध्ये तुमच्या परिवारामध्ये इतर कोणी व्यक्ती नसेल, ज्या वेळेमध्ये तुमच्या वैवाहिक सोबतीचा मूड चांगला असेल, ज्या वेळेमध्ये तुम्ही पती पत्नी एकमेकांसोबत त्याच्या जीवनातील समस्येवरती एक ठामपणे जे आहे चांगल्या प्रकारे चर्चा करू शकतात, अशा प्रकारची वेळ शोधा. नाही तर पती आधीच टेन्शन मध्ये आहे आणि पत्नी जाऊन त्या समस्येला घेऊन बोलत आहे तर त्याचं रूपांतर भयानक होईल. पहिला प्रश्न आहे, समस्येबद्दल बोलण्यासाठी एक योग्य वेळ ठरवा. उठून सुटून कधी बोलू नका. घ्या पतीची वेळ घ्या, पत्नीची वेळ घ्या. विचारा त्यांना, मला बोलायचं आहे एका विशेष गोष्टीवरती तुमच्यासोबत, तुझ्यासोबत. कधी बोलावं असं तुला वाटतं? सकाळी, संध्याकाळी, रविवारी, सोमवारी, मंगळवारी? कधी बोलावं? या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण घरात चर्चा करावी की कुठेतरी बाहेर फिरण्यासाठी जातात चर्चा करावी? चर्चा करताना कोणते प्रश्न विचारायचे ते देखील ठरवा. चर्चा करताना तुम्हाला काय बोलायचं आहे ते देखील ठरवा. तुम्ही बोलत असताना ह्या विषयावरती तुमचं बोलण्यात, तुमच्या चर्चेचं रूपांतर भांडणामध्ये होऊ देऊ नका. याची देखील दखल तुम्ही घेतली पाहिजे. पुढे आपण लिहिणार आहोत दुसरा प्रश्न. तुमचा सोबती बोलत असेल तर, दुसरा प्रश्न लिहा. तुमचा सोबती बोलत असेल तर त्याला मध्येच तोडू नका किंवा थांबवू नका. तुमचा सोबती बोलत असेल तर त्याला मध्येच तोडू नका किंवा थांबवू नका.
तुमची बोलायची वेळ येईल तेव्हा बोला. तुमची बोलायची वेळ येईल तेव्हा बोला. लक्ष द्या, समजून घ्या हा मुद्दा. अनेक वेळा समस्येवरती चर्चा करण्यासाठी बसतात आणि समोरच्याला बोलू देण्याच्या ऐवजी आपणच बोलत बसतो. समोरच्याचं ऐकण्याऐवजी आपणच त्याला आपलं ऐकवत असतो. वचन सांगत आहे, तुम्ही तुमच्या सोबत्याला बोलण्याची संधी द्या. त्याचा अगोदर ऐकून घ्या, त्याला काय म्हणायचं आहे, त्याला तुम्हाला काय सांगायचं आहे ते ऐकून घ्या. आणि त्याचं बोलून झाल्यानंतर तुमची वेळ येईल बोलायची, त्यावेळेला तुम्ही बोलायला सुरुवात करा. आज अनेक वैवाहिक सोबत्यांमध्ये अशा प्रकारचं बोलणं बघायला भेटत नाही. समोरच्याला बोलायचं असतं, तोच पुढचा बोलून टाकतो. आणि अशा प्रकारच्या बोलाचालीमुळं वादविवाद उत्पन्न होतात. अशा प्रकारच्या बोलाचालीमुळं भांडणामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरला अगोदर बोलण्याची संधी द्या. तोपर्यंत संधी द्या जोपर्यंत त्याला बोलायचं आहे तोपर्यंत. आणि ज्यावेळेस तुमची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही ते बोला. त्याला तोडू नका मध्येच. त्याला राग येईल, त्याला तोडू नका मध्येच. त्याला असं वाटेल की हा माझा आदर करत नाही, मला रिस्पेक्ट देत नाही, मला फार तुच्छ लेखत आहे. अशा प्रकारचं तुमच्या वैवाहिक सोबत्याला वाटू देऊ नका. आणि म्हणून थांबा, काही करू नका, बोलू द्या तुमच्या वैवाहिक सोबत्याला. तुम्ही त्याच्या जीवनातील समस्येवर चर्चा करत असताना आणि त्याचं बोलून झाल्यानंतर तुम्ही बोला. अशाने तुमच्या चर्चेला यश येईल. अशाने तुमच्या चर्चेमध्ये स्वतः देव तुम्हाला सहाय्य करत. अशाने तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला त्याच्या समस्येतून सहज बाहेर काढू शकता. अशाने तुम्ही तुमचा एक चांगला सुंदर असा वैवाहिक जीवन सेट करू शकता. आणि हेच देवाला पाहिजे, हेच देव तुमच्याकडनं अपेक्षित करतो. आणि म्हणून समस्येपासून पळू नका, समस्येपासून पळू नका. समस्येवरती एक सविस्तर चर्चा करा आणि त्या चर्चेमध्ये देवाला मार्गदर्शन मागा. देव या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. सर्वांना प्रेज व आशीर्वाद.